साहेब, ज्या पद्धतीने फॉर्म्युला बाहेर येतो आहे, आपल्या पक्षाला 12 जागा म्हणतायत, आपल्याला हे मान्य आहे का? आता 12 जागा आधी ठरवलेत कोणी? 32-12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी? कोण चर्चा करते, कोण निर्णय घेते, हे आम्हाला काहीच माहिती नाही. मला वाटतं अजून त्या स्तरावरती जागा वाटपाचा निर्णय आलेला नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की शिवसेना जी 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर, त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती. बीजेपीचे 3 हरले गेले, शिवसेनेचे 4 हरले गेले. आणि जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाट्याला 22च्या 22 मिळाले पाहिजे. आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेला आहे, त्यांना सुद्धा काही जागा द्यायला लागतील. तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला, ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे, बीजेपीला आणि शिवसेनेला, असं आमचं मत आहे. जिस प्रकार का फॉर्मूला बाहर आ रहा है, क्या आप सहमत है इस फॉर्मूले को लेकर? ये फॉर्मूला जो है 32, 12 और 4, ये फॉर्मूला किसने तैयार किया मालूम नहीं. इसके लिए कौन चर्चा करते हैं, कौन निर्णय लेते हैं, कुछ मालूम नहीं. अगर शायद 12 अगर रहेगा फॉर्मूला शिवसेना के लिए, तो ये गलत है. क्योंकि 19 की इलेक्शन हम अलायंस में लड़े थे, बीजेपी शिवसेना. शिवसेना 22 और बीजेपी 26 थी. 4 शिवसेना के हारे गए और बीजेपी के 3 हार गए. अभी उसके बेस के ऊपर अगर फॉर्मूला तैयार करना है तो कम से कम 22 जो है हमारे जो सांसद शिवसेना मिले है, वो 22 में से अभी नया पक्ष है अलायंस में आ गया, राष्ट्रवादी, उसको भी देना पड़ेगा. उसके लिए भी कई मतदार संघ शिवसेना के, कई मतदार संघ बीजेपी के, राष्ट्रवादी को देना पड़ेगा. और जितने कम हो जाएंगे 22 से, वहां तक ये अमलबजावनी होगी, तो ये शास्त्र शुद्ध और न्याय बुद्धी से होगी. साहेब, ज्या पद्धतीने फॉर्म्युला बाहेर येतो आहे, आपल्या पक्षाला 12 जागा म्हणतायत, आपल्याला हे मान्य आहे का? आता 12 जागा आधी ठरवलेत कोणी? 32-12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी? कोण चर्चा करते, कोण निर्णय घेते, हे आम्हाला काहीच माहिती नाही. मला वाटतं अजून त्या स्तरावरती जागा वाटपाचा निर्णय आलेला नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की शिवसेना जी 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर, त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती. बीजेपीचे 3 हरले गेले, शिवसेनेचे 4 हरले गेले. आणि जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाट्याला 22च्या 22 मिळाले पाहिजे. आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेला आहे, त्यांना सुद्धा काही जागा द्यायला लागतील. तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला, ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे, बीजेपीला आणि शिवसेनेला, असं आमचं मत आहे. साहेब, ज्या पद्धतीने फॉर्म्युला बाहेर येतो आहे, आपल्या पक्षाला 12 जागा म्हणतायत, आपल्याला हे मान्य आहे का? आता 12 जागा आधी ठरवलेत कोणी? 32-12-4चा फॉर्म्युला ठरवला कोणी? कोण चर्चा करते,
कोण निर्णय घेते हे आम्हाला काहीच माहिती नाही. मला वाटतं अजून त्या स्तरावरती जागा वाटपाचा निर्णय आलेला नाही असं मला वाटतं. दुसरी गोष्ट की शिवसेना जी 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती. बीजेपीचे 3 हरले गेले, शिवसेनेचे 4 हरले गेले. आणि जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाट्याला 22च्या 22 मिळाले पाहिजे. आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेले आहेत, त्याला सुद्धा काही जागा द्यायला लागतील. तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे, बीजेपीला आणि शिवसेनेला, असं आमचं मत आहे. जिस प्रकार का फॉर्मूला बाहर आ रहा है, क्या आप सहमत है इस फॉर्मूले को लेकर? ये फॉर्मूला जो है 32, 12 और 4, ये फॉर्मूला किसने तैयार किया मालूम है. इसके लिए कौन चर्चा करते हैं, कौन निर्णय लेते हैं, कुछ मालूम नहीं. अगर शायद 12 अगर रहेगा फॉर्मूला शिवसेना के लिए तो ये गलत है, क्योंकि 19 की इलेक्शन हम अलायंस में लड़े थे, बीजेपी शिवसेना. शिवसेना 22 और बीजेपी 26 थी. 4 शिवसेना के हारे गए और बीजेपी के 3 हार गए. अभी उसके बेस के ऊपर अगर फॉर्मूला तैयार करना है तो कम से कम 22 जो है हमारे जो सांसद शिवसेना को मिले है, वो 22 में से अभी नया पक्ष है अलायंस में आ गया, राष्ट्रवादी, उसको भी देना पड़ेगा. उसके लिए भी कई मतदार संघ शिवसेना के, कई मतदार संघ बीजेपी के, राष्ट्रवादी को देना पड़ेगा. और जितने कम हो जाएंगे 22 से वहां तक ये अमलबजावनी होगी, तो ये शास्त्र शुद्ध और न्याय बुद्धि से होगी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.